मैदानाच्या आतमध्ये. चला त्वरित संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. चला आघाडीची जोडी. सामना सुरू व्हायला हवा. 10 मिनिटं 10 वाजताचा आपण वेळ दिला होता. पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. चला संघ जर्मन एलआयजी आपण दाखल व्हा. कॅप्टन येत आहेत. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 ओव्हर कंप्लीट करायच्याच आहेत. एनी हाव 25 मिनिटांमध्ये इनिंग संपायलाच हवी. अन्यथा जर का 25 मिनिटांमध्ये वेळ जर का जास्तीचा लागला तर फिल्डिंग करणारी टीम आपल्याला पेनल्टी लागेल. चला त्वरित आपण घाई करा. आयोजन समिती काही फ्लॅगच्या बाबतीत तुम्हाला जे काय सूचना देतील त्याचंही पालन करा कृपा करून. सुरुवात आपण करतोय. कळंबोली प्रीमियर लीग पहिला सामना मैदानावरती. टॉस जिंकलाय जय हनुमान एलआयजी टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. पीटीसीच्या माध्यमातून जुळलेल्या तमाम खेळाडूंचं क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत आहे. आपण या मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा पाहतोय. जय हनुमान एलआयजी संघ चला त्वरित दाखल व्हा. आपण टॉस जिंकलेला हा क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. जय हनुमान एलआयजी टीम. एक चांगला सुंदर ड्रेस कोड तुम्ही पाहत आहात या स्पर्धेच्या माध्यमातून जो डिझाईन करण्यात आला आहे प्रदीप स्पोर्ट्सच्या माध्यमातून. अगदी अल्पावधीमध्येच आणि कमी दिवसामध्येच खरं तर संदीप खलाटे साहेब यांचं आम्ही विशेष करून कौतुक करतो आहोत. या फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये खरं तर या स्पर्धेचा सोहळा जो काय रंगताना पाहायला मिळाला. श्री मित्र मंडळ गतवर्षीचे विजेते आहेत आणि ज्यांना आपण पाहत आहे श्री मित्र मंडळ स्पोर्ट्स आनंद घेत आहेत याही पर्वाचाही. अगदी चांगल्या दर्जाचा संघ ज्यांच्या माध्यमातून नेहमीच बांधण्यात आलेला पाहायला मिळाला आहे. दोन्ही संघ आपला एक 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या आधी यायलाच हवा. दोन्ही संघ आपला एक एक्स्ट्रा प्लेयर रिपोर्टिंग करा लवकरात लवकर. पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या आधी आपला एक्स्ट्रा प्लेयर यायला हवा. आघाडीची जोडी चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. कळंबोली प्रीमियर लीगमध्ये आलेल्या तमाम अतिथी वर्ग त्याच वेळेला क्रिकेट रसिक सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बॅटिंग टीम चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. जय हनुमान एलआयजी संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला टीम कॅप्टन या संघामध्ये स्वतः तुषार शर्मा यांना आपण पाहत आहोत. थँक्यू. चला आपण आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मी ते आघाडीचे बॅटर मैदानावरती दाखल झाल्यात. कळंबोली प्रीमियर लीग 2026 चा थरार रोमांच आता शिगेला पोचला गेलाय.
इथे लिहिल्या जाणार अनेक कथा आणि गाथा, इथे अनेक अपेक्षांचं जिथे मात्र कडे लोट करण्यात येईल, अपेक्षा भंग होत असताना पाहायला मिळतील, अनेक स्वप्नांचा कडे लोट होत असताना तुम्ही पाहणार आहात. मैदानाच्या आतमध्ये कळंबोली प्रीमियर लीगची आघाडीची जोडी दाखल होत असताना पाहायला मिळते. एका बाजूला तुम्ही पाहत आहात टॉस जिंकला तो अर्थात जयन मानेला जी टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. माऊली मित्र मंडळ या टीमला प्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट करण्यात आलाय. माऊली मित्र मंडळ संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. संतोष मधने टीम कॅप्टन आहे. मॅनेजर म्हणून प्रवीण खांडे यांना तुम्ही पाहत आहात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला सतीश थोरात मैदानावरती दाखल झाल्यात. त्यांना 3000 बेस्ट पॉइंटला 3000 प्राईजला ज्यांना खरेदी करण्यात आलाय आणि त्यांच्या साथीला मैदानावरती येत असताना निखिल लोहारा यांना तुम्ही पाहताय ज्यांना 9000 पॉइंट्सला खरेदी करण्यात आलेलं पाहायला मिळालंय. हे दोन्ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. 15 संघ 15 डगआउट चहू बाजूला असणारी सीमारेषा आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. डी इव्हेंट्स चे बाउंड्री रोप या मैदानाला सुशोभीकरण करत असताना सीमारेषेला असणारा रेलिंग या साऱ्या बाबी आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. स्काय विजनची LED ह्या सामन्याचा आपण साऱ्या गोष्टी तितक्याशा वेळेत झालेल्या नाही आहेत, परंतु पुढच्या मॅचची प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचायला हवी. 10:07 झाल्यात. पहिला बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतो आहे. पहिला चेंडू डिलिव्हर्ड होईल. नेक्स्ट मॅच महाकाळ ग्रुप आणि हॅलो किड्स प्री स्कूल. येस अजय सर. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू सामन्याला सुरुवात. तिथे मात्र पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज विकास जाधवला आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होती. स्ट्राईक एंडला बॅटर तिथे पाहायला मिळतो आहे. सतीश थोरातला आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू गणपती बाप्पा. पहिला चेंडू पडतोय. सामन्याला सुरुवात. KPL 2026. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतन. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. माऊली मित्र मंडळ या संघाला लागला पहिला धक्का. हॅलो, आज या केपल पर्व 6चा उद्घाटन सोहळा आत्ताच पार पडलेला आहे आणि आज आपल्याला सन्माननीय मान्यवर लाभलेले आहेत. व्यासपीठावर सर्व उपस्थित हॅलो, आज आपल्याला जे सगळे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत, सन्माननीय दिलीप शेठ खानावकर माजी सरपंच कळंबोली गाव, सन्माननीय रामदासजी शेवाळे साहेब जिल्हाध्यक्ष शिवसेना तसेच नगरसेवक पनवेल महानगरपालिका, सन्माननीय राजेंद्र पालवे सर प्राचार्य सुधागड विद्यासंकुल कळंबोली, सन्माननीय तुकारामजी सरक साहेब शहराध्यक्ष कळंबोली, सन्माननीय महेश शेठ पाटील झॅनिस कन्स्ट्रक्शन हॅलो किडचे सर्व दीपकजी चव्हाण साहेब, सन्माननीय जितेंद्र जळे साहेब, कोमलजी फाळके, निलेजी दिसले सर, या सर्व मान्यवरांचा व्यासपीठावर आणि आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. चला, वेळेचे बंधनं आहेत याकडे लक्ष वेधेन मी. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. बॅटर आउट झाला तर तुम्हाला स्टॉप केला जातोय, स्टॉप वॉच. अदरवाईज कुठेही स्टॉप वॉच स्टॉप होणार नाही. पहिल्या बॉलवरती विकेट मिळालाय. पहिल्या चेंडूवरती सफलता इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. सतीश बाद होत असताना पाहायला मिळाले होते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज विकास. यावेळेला लटकट केला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. पहिली धाव येते. इथे मात्र पहिला चौकार देखील KPLचा येत असताना पाहायला मिळतोय. संतोष मधनेच्या बॅटमधून चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला संतोष मधने. गतवर्षी या स्पर्धेमध्ये आणखीन एक मोठा विक्रम नोंदवला गेला. गतवर्षी जिथे आपण पाहिलं
तर खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून अक्षय सरोदे हा बायकर मॅन राहिला होता, परंतु बाईकचं स्वप्न भंगलेलं संतोष मदनेचं ते स्वप्न रामदास शेळ प्रतिष्ठान या संघाने पूर्ण केलेलं पाहायला मिळालं होतं. त्याला बाईक देण्यात आली होती गतवर्षी. फलकावरती धावा. चला, टाइम लिमिट्स आहेत आणि टायमर स्टॉप केलेला नाही आहे. फलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहिल्या तर एकंदरीत बनलेल्या पाहायला मिळतात त्या अर्थात 4 आहेत. सॉफ्ट आणि हलक्या हाताने इथे खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला पाहायला मिळाला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे, जिथून एक सिंगल येत असताना पाहायला मिळेल. पहा, मी सर्व खेळाडूंचं लक्ष वेधतोय, संघांचं लक्ष वेधतोय. कोणत्याही स्वरूपाचा गाठ, पाणी, बॅट, कोणत्याही स्वरूपाचा अत्याधुनिक जर का तुम्हाला गोष्टी हव्या असतील तर त्या आयोजकांना सांगा, आयोजक पुरवतील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. विकास अराउंड विकेट ने आडवा बॅटने ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल मिळेल. एकेर धाव निश्चित आली. फंबल झालाय, दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 2 धावा आल्यात. एकंदरीत दुहेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा बनल्यात ते अर्थात 7. आघाडीची जोडी आता जमू लागली आहे. दोन्ही फलंदाज मग एका बाजूला निखिल लोहारे पाहायला मिळतोय, चांगली बॅटिंग तो करत असताना पाहायला मिळाला. निखिल लोहारा जो मात्र 9,000 पॉईंटला त्याला बोली लागलेली पाहायला मिळते. टीमचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आहे. सिंगल आणि डबलला प्राधान्य इथे दिलं जात आहे. खरं तर संयमाचा बाण पुढू दिलेला नाही आहे. अपोनंट टीम कॅप्टन मनीष शर्माने आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला. सकाळचं सत्र आहे, आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, आम्ही प्रथमतः बॉलिंग करू, आणि निर्णय हा यथायोग्यच राहिला. पहिल्या बॉलवरती विकेट आली. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग रिदनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येते. एकापेक्षा जास्तीचं काही पाहायला मिळत नाही आहे. कोणताही खेळाडू जर का पंचांना ताकीद न देता मैदानाच्या आतमध्ये गेला, मग कोणताही साधू सामान घेऊन तर तुम्हाला पेनल्टीज पात्र तुम्ही राहाल, याकडे लक्ष वेधूयात. कोणतेही साधू सामान हवं आहे खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये तर आयोजकांशी संपर्क साधा, आयोजक तुम्हाला ते प्रोव्हाइड करतील. फलकावरती धावा एकेरीच्या मदतीने 8 बनल्यात. आघाडीची जोडी फोडण्यामध्ये यशस्वी राहिलेला विकास जाधव चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. त्याच्याकडे टप्पा चांगला, भेदकता चांगली आहे, अचूकता चांगली पाहायला मिळाली. विकेट त्याने प्राप्त केलेली पाहायला मिळाली होती. पहिल्याच बॉलवरती विकेट त्याने प्राप्त केली. स्लोवर वन यावेळेला खुला टाकला. बॉटमहँडचा वापर चांगला केलाय. चेहरा बॅटचा लवकर खुला केला होता. सिंगल मिळते. अधविरीचा प्रयत्न. सेकंड रन देखील वेगाने येत असताना पाहायला मिळते. तेजस थोडासा उशिराने गेला बॉलवरती आणि त्याच कारणास्तव इथून धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. एकंदरीत 2 आल्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 10. वेळ घेण्यात आली आहे. फिल्डिंग टीम आपण 4 मिनिटं 23 सेकंदाचा वेळ घेतलेला आहात. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळतात त्या 10. 10ला 1 बाद. टॉस आल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जिथे पाहायला मिळतं माऊली मित्रमंडळ. स्टॉप वॉच स्टॉप होणार नाही. विकेट गेली तरच स्टॉप वॉच स्टॉप होणार आहे. वेळेची बंधनं सातत्याने पाळत राहा. 4 मिनिटं 44 सेकंद झालेत आणि त्याकरिता आम्ही आपलं लक्ष वेधतोय. वेळ थांबणार नाही आपल्यासाठी. सतत लक्ष केंद्रित करा. 9 सामने आपल्याला दिवसाला कव्हर करायचे आहेत आणि वेळेची बंधनं याकरिता आपल्याकडे आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चांगल्या दर्जाची बॅटिंग लाईनअप या संघाकडे आहे. या संघाकडे तुम्ही पाहिलात तर कुणाल मते पाहायला मिळतो, मंगेश साळुंके आहे, विक्रम पवार आहे, सतीश थोरात जो मात्र बाद होत असताना शून्यावरती पाहायला मिळाला होता. एका बाजूला गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आले. सागर कारंडेला इन्व्हाइट करण्यात आले. षटक नंबर 2. खोलातला बॉल इथे मात्र लॉंग ऑफला केलाय. सागर कानडे आलाय गोलंदाजी मार्कमध्ये. पहिल्याच बॉलवरती सिंगल येते. फुल लेन्थचा बॉल इथे पाहायला मिळाला. हा बॉलीवरती घेतला, ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येते. धावफलकावरती एकेरीने भर पडेल. एकंदरीत धावा बनल्या त्या 11. 11 ऑन दी बोर्ड आहेत. सागर कानडे. नेल्सन आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. एका षटकाचा खेळ संपला. 1 बॉल झाला. 11ला 1 आहे. बॅकफुटला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शॉट फाईन लेग 30 सर्कल मध्ये. दिवसा ढवळ्या धावांची चोरी होत असताना पाहायला मिळाली. मनी
क्षेत्ररक्षकांच्या एफर्टवरती तितकासा समाधानी नाही आहे तो, कारण त्याचे हावभाव, त्याची बॉडी लँग्वेज हे सारं काही सांगून जातं. तेजस ला आपण पाहिलं होतं मागील बॉलवरती सिंगल इथून येत असताना पाहायला मिळाले, आणि मागील बॉलवरती ज्या वेळेला डबल आल्या त्यावेळेला मनीष शर्मा नाखुश होता. संघाची धावसंख्या 12 बनली आहे. संतोष मदने सॉफ्ट हँडने बॅटिंग तो करतोय. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. आत्मविश्वास दुगिनीत आहे त्याचाही. आडवा बॅटने ऑन साईडला केलाय स्लॉक स्वीप. चेंडूने उंची जास्त घेतली आहे, लांबी तितकीशी गाठू शकलेला नाही. सिंगलला इथूनही डबलमध्ये कन्वर्ट झालाय. 3 आल्यात. एकंदरीत 3 धावा पळून पूर्ण करण्यात आलेल्या पाहायला मिळाल्यात. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहिला तर जिथे 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम कॅप्टन हवे आपलं लक्ष वेधतोय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायला जावा याकडे लक्ष वेधूयात. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. महाकाळ ग्रुप आणि हॅलो किड्स प्री स्कूल दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक राहील. धावफलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहिला तर 15 बनल्यात. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॉलिंगचा निर्णय. यावेळेचा बॉल उंचही गेलाय आणि तितकासा लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कर्णधार संतोष मदनेच्या बॅटमधून आला हा चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला. ऑन साईडला सीमारेषेच्या बाहेर संतोष मदने. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तो करत असताना पाहायला मिळतोय. बॉल जर का जास्त काळ बाहेर गेला तर त्यासाठी स्टॉप वॉच आपण काही काय स्टॉप करतोय, आणि विकेट गेल्यानंतर अपवाद वगळता कोणत्याही क्षणाला स्टॉप वॉच स्टॉप होणार नाही. मैदानावरती जर का पाणी गेलं तर स्टॉप वॉच स्टॉप होईल. धावफलकावरती धावा एकंदरीत या चौकाराच्या बरोबरीने वधारत आहेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड. 4 चेंडू आणि 19 धावा. संतोष यावेळेला क्लासिकल अंदाजामध्ये स्क्वेअर कट केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संतोष मदने सेट ऑन फायर. चौकार. चौकारांची सरबत्तीच पाहायला मिळते जणू काय. चहू बाजूला यथेच्छ अशी दुलाईत या खेळाडूने केली आहे. 3 चौकार येत असताना संतोष मदनेच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. संघाचा नेता, दिशा दर्शक, संघाचा तारणहार बॅटिंग करतोय. अगदी त्याच्या बॅटमधून एकंदरीत आपण पाहिलं तर 16 वरती तो नॉट आउट आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा भेद. लाऊड अपील. एक स्ट्रॉंग अपील इथे पाहायला मिळाली होती. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये असं स्वतः बॅटर सांगण्याचा प्रयत्न करतोय. पंचांचा निर्णय हाच योग्य राहणार आहे. हा डॉट बॉल आलाय. धावफलकावरती धावा एकंदरीत पाहिला तर 23-23 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 23 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये माऊली मित्र मंडळ. तेवीस बनल्यात. 23 ऑन दी बोर्ड आहेत. एक फलंदाज बाद. 23ला 1. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा फेरबदल करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्क वरती विकास जाधव यांना इन्व्हाइट करण्यात आलाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा 1 विकेट त्यांच्या नावावरती पाहायला मिळाली. खरं तर चांगली गोलंदाजी त्यांनी केली. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. अराउंड विकेटने गोलंदाजी ते करत असताना पाहायला मिळाल्यात. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज जर काही यदा कदाचित ओव्हर द विकेटने आला तर त्याचा कोन सातत्याने चांगला बनतो. परंतु या साऱ्या गोष्टी थोटांड आहेत हे सांगण्याचा प्रयत्न विकास जाधवनेच केलाय. कारण तो ओव्हर द विकेटने अराउंड विकेटने गोलंदाजी करतोय. राईट हँडर बॅटरसाठी विकेट त्याने प्राप्त केली होती पहिल्याच बॉलवरती. पुन्हा एकदा अराउंड विकेटने तो दाखल होत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा बनल्या ते एकंदरीत 23 ऑन दी बोर्ड आहेत. 23ला 1. बॅटिंग करत असताना माऊली मित्र मंडळ. सन्माननीय विजयजी कांबळे साहेब, API कळंबोली पोलीस स्टेशन, तसेच कळंबोली पोलीस स्टेशनचे क्राईम PI अयाज पटेल सर यांचंही आगमन झालेलं आहे. तर मी विनंती करतो की सरांनी व्यासपीठावरती यायचं आहे. लेग बाईटच्या स्वरूपामधून ही धाव येत असताना इथे पाहायला मिळते आहे. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावफलकावरती 24 बनलेल्या पाहायला मिळाल्यात.
भीम यादवला सर्वाधिक जास्त त्याचा शेड्यूल बिझी ठेवलंय कर्णधाराने. कधी ऑन साइड, कधी ऑफ साइड, कधी गली, कधी पॉइंट, कधी शॉर्ट थर्ड मॅन. भीम यादव आता मात्र पुन्हा एकदा पॉइंटला तैनात झालेला पाहायला मिळतो. पुढचा बॉल यावेळेला सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडे लाऊड अपील करण्यात आली आहे. चांगली बॉलिंग येथे पाहायला मिळते. खरं तर महत्वाचा फलंदाज आहे आज या संघाच्या खेळामध्ये. आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतं, कारण एक चांगला संघ आपण पाहिलाय. संतोष मडने बॅटिंग देखील चांगली करतोय. विश्वासार्थ प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. संघाच्या हितासाठी त्याचे स्ट्रोक पाहायला मिळाले. कोणत्याही प्रकारे कोणत्याही घाई गडबड त्याने केलेली नाहीये. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला ऑन दी टो झालाय. स्लॉक स्वीप केलाय, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. सिंगल येते, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन वेगाने कंप्लीट होईल. 2 धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. लीग स्वरूपाच्या मॅचेस 15 संघांना संधी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. भरघोस पारितोषिक धावफलकावरती 2 आल्या. 26 धावा, 26 ऑन दी बोर्ड आहेत. इथे एक चांगल्या दर्जाचा खेळ मैदानावरती साकारला जात असताना पाहायला मिळतो आहे. संयमाचा बाण फुटू दिलेला नाही आहे. धीरोधार्तता चांगली आहे संतोष मदनेकडे. धावफलकावरती धावा जिथे मात्र 26 बनल्यात. 26 ऑन दी बोर्ड आहेत. पहिल्या चेंडूवरती फलंदाज सतीश थोरात बाद झाले होते, परंतु त्यांच्या बाद होण्याचा कोणतंही दडपण या संघावरती आलेलं नाहीये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना विकास जाधव. अराउंड विकेटने तो सज्ज होत असताना पाहायला मिळतं संतोष मदनेच्या अगेन्स्ट. खोलातला बॉल हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल तद्वर मात्र इथे घडले तरी काय, सेकंडला डबल मध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नात फलंदाज निखिल लोहारा होतोय बाद. विकेट इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाली. इथे धक्का आणखीन एक लागलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 आहे. 27 ऑन दी बोर्ड आहेत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आपण पाहिलं तर मोफत आरोग्य तपासणी शिबिर आपण लावलंय. फ्री मेडिकल कॅम्प आपल्याला पाहायला मिळतो आहे. मेडिकवर हॉस्पिटल नवी मुंबई आणि कळंबोली प्रीमियर लीगच्या संयुक्त विद्यमानाने प्रथम उपचार केंद्र या ठिकाणावरती पाहायला मिळतं आहे. आणि अगदी मोफत स्वरूपामध्ये आरोग्य तपासणी करण्यात येईल. त्याकरिता आम्ही विशेष करून आभारी आहोत. धावफलकावरती धावा 27 आहे. 27 ऑन दी बोर्ड. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. नूरला मैदानावरती बॅटिंगसाठी आलाय. यावेळेचा बॉल पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली आहे. नूरला शेख मैदानावरती बॅटिंगसाठी दाखल झाल्यात. लेग बाईज सिंगल येत असताना पाहायला मिळते. संघाच्या धावसंख्येमध्ये भर. लेग बाई झाली आहे. धावफलकावरती बनल्यात 28. 28 ऑन दी बोर्ड. नूरला शेख नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाल्यात. 4थ्या क्रमांकावरती. यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाने चांगलं कामकाज केलेलं पाहायला मिळालं होतं. 7000 पॉइंटला नूरला शेखला बोली लागलेली पाहायला मिळाली होती आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो. महाकाळ ग्रुप आणि हॅलो किड्स. चला त्वरित टीम कॅप्टन या ऑन साइडला हलक्या हाताने केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. हेजिटेशन्स आहेत. हे फंबल इथे मात्र संघासाठी तोट्यात राहणार आहे. 2 धावा वेगाने पळून पूर्ण करण्यात आल्यात. 14 मिनिटाचा अवधी झालाय. मनीष शर्मा मी आपल्याकडे लक्ष वेधन. विदिन 14 मिनिट्स मध्ये तुम्ही हे 3 ओव्हर कंप्लीट केल्यात. पाणी मैदानाच्या आतमध्ये येत आहे. हॅलो, पाण्यासाठीचा एक मिनिटाचा ब्रेक राहील. जय सर. आज कळंबोली प्रीमियर लीग पर्व 6वे. या कळंबोली नगरीतील सगळ्यात मानाची आणि सन्मानाची अशी ही कळंबोली प्रीमियर लीग सर्वात मोठी टुर्नामेंट आज आपल्यासाठी इथे 23, 24, 25 आणि 26 जानेवारी रोजी इथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे, या पाहुण्यांचा मान सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. तरीच मी असं विनंती करतो की सन्माननीय रामदासजी शेवाळे साहेब, नगरसेवक पनवेल महानगरपालिका, तसेच जिल्हा प्रमुख शिवसेना, मी विजयजी खानावकर प्रमुख आयोजक यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रामदासजी शेवाळे साहेब यांचा सन्मान करायचा आहे.
कळंबोलीतील सन्माननीय श्रीपतजी जडेसाहेब आणि काशीनाथजी टेंबेसाहेब आपल्याही व्यासपीठावरती खूप खूप स्वागत आहे. मी महेशजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रामदासजी शेवाळे साहेब यांचा सत्कार करायचा आहे. नगरसेवक पनवेल महानगरपालिका तसेच जिल्हा प्रमुख शिवसेना. चला मॅच नंबर 2 महाकाळ ग्रुप आणि यानंतर त्याच्या मी अगेन्स्ट. विनंती करतो की कळंबोलीचे माजी सरपंच तसेच आमचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय दिलीपजी खानावकर साहेब, मी दिनकरजी पोपेटा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते दिलीपदादा यांचा सत्कार करायचा आहे. कळंबोली गावचे माजी सरपंच तसेच आमचे प्रमुख मार्गदर्शक दिलीप शेठ खानावकर यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर मी प्रीतम पाटील आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. प्रीतमजी पाटील. यानंतर सुधागड विद्या संकुलाचे प्राचार्य, महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार विजेते सन्माननीय राजेंद्रजी पालवे सर, मी संदीपजी खलाटे प्रदीप सोर्स आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राजेंद्रजी पालवे सर यांचा सन्मान करायचा आहे. सुधागड विद्यासंकुलाचे प्राचार्य सन्माननीय राजेंद्रजी पालवे सर, महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्य सुधागड विद्यासंकुल कळंबोली. यानंतर मी तुकारामजी सरक साहेब आपणास विनंती करू आपण यायचं आहे. तुकारामजी सरक साहेब, सायली तुकाराम सरक, नगरसेवक पनवेल महानगरपालिका तसेच जे तुकारामजी सरक साहेब शहराध्यक्ष शिवसेना कळंबोली यांचा मान सन्मान करायचा आहे. प्रदीप स्पोर्टच्या सर्वेसर्वा जयश्री खलाटे आमच्या प्रमुख मार्गदर्शक, मी संदीप यांना विनंती करतो की आपण दिनकरजी पोपेटा साहेब आपणास विनंती आहे की आपण हक्काचा सन्मान करायचा आहे. संदीपजी खलाटे यांच्या मातोश्री प्रदीप स्पोर्टच्या सर्वे. यानंतर मी विनंती करतो कळंबोली पोलीस स्टेशनचे क्राईम पीआय श्री अयाज पटेल सर, मी विजयजी खानावकर आपणास विनंती करतो की आपण कळंबोली पोलीस स्टेशनचे क्राईम पीआय सन्माननीय श्री अयाज पटेल सर यांच्या आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. 36 झाला 36. कायद्याचे रक्षक आणि कळंबोली पोलीस स्टेशनचे सर्वेसर्वा अयाज पटेल सर क्राईम पीआय तसेच एपीआय विजयजी कांबळे साहेब यांचाही आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. मी आपले प्रमुख आयोजक तसेच नगरसेवक विजयजी खानावकर आपणास विनंती करतो की आपल्या पोलीस स्टेशनचे क्राईम पीआय अयाज पटेल सर आणि तसेच विजयजी कांबळे सर यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर हॅलो किड्सचे दीपक शेठ आपणास विनंती करू आपण यायचंय. मी दिनकर शेठ पोपेट आपणास विनंती करतो की आपण दीपक शेठ चव्हाण यांचं स्वागत करायचं आहे. दीपक शेठ चव्हाण, हॅलो किड्सचे सर्व तसेच आदित्य पीआर लॉजिस्टिकचे प्रॉपरायटर दीपक शेठ चव्हाण सर. मी जेनिस कन्स्ट्रक्शनचे महेशजी पाटील आपणास विनंती करतो की मुकादम हनुमंतराव पिसाळ साहेब यांचं स्वागत करायचं आहे. पिसाळ साहेब आपण यायचं आहे. हनुमंतरावजी पिसाळ मुकादम कळंबोली. यानंतर ढवळे साहेब आपणास विनंती आहे की आपणही यायचं आहे. ढवळे साहेब.
त्याच्यानंतर आदित्यप्रिया लॉजिस्टिकचे रवी शेठ आपण यायचं आहे, आपलाही मान सन्मान करतायत. मी संदीपजी खलाटे आपणास विनंती करतो की आदित्यप्रिया लॉजिस्टिकचे रवी शेठ यांचं स्वागत करायचं आहे. आदित्यप्रिया लॉजिस्टिकचे संतोष 48. स्कोर कार्ड वरती जिथे मात्र आपण पाहिलं तर एकंदरीत 48 होते आणि इथून धावा एकंदरीत येत असताना पाहायला मिळाल्यात. त्या 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 ऑन दी बोर्ड. तुषार शर्मा मनीला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये जिथे नुरला शेखच्या बॅटमधून रिव्हर्सचा षटकार पाहायला मिळाला होता. खोलात टाकला होता बॉल. बॅटमॅनचा वापर चांगला केला. स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल घेते. 50 धावा धावफलकावरती टॉस आल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना 50 धावा पूर्ण झालेल्या पाहायला मिळाल्यात. संघ बॅटिंग करतोय. माऊली मित्रमंडळ या टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 50ला 1. कळंबोली गावातले सन्माननीय श्रीपतजी जळे साहेब, दिनकरजी पोपेट आपणास विनंती करतो की आपल्या कळंबोली गावातले सन्माननीय ग्रामस्थ श्रीपतजी जळे साहेब यांचं स्वागत करायचं आहे. त्याच्यानंतर जी भरतजी जळे साहेब आपणास विनंती करतो की आपणही यायचं आहे. हॅलो, सन्माननीय भरत जळे साहेब आपणास विनंती आहे की आपणही यायचं आहे. भरत जळे साहेब, सन्माननीय गुंजवडे साहेब आपणही यायचं आहे. गुंजवडे साहेब, सन्माननीय गुंजवडे साहेब आपण यायचं आहे. धावफलकावरती धावा बांधल्यात ते एकंदरीत 53 धावा आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. बॉबी आला मैदानावरती बॅटिंगला आणि त्याच्या साथीला मंगेश साळुंके येतोय. प्रितेश राऊत आणि मंगेश साळुंके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. महाकाळ ग्रुप आणि हॅलो किड्स प्री स्कूल. परेश खडके आणि सागर दरेकर. चला टॉस साठी या. एका बाजूला रेड आर्मी आणि एका बाजूला व्हाईट आर्मी. चला टॉस साठी या. नेक्स्ट मॅच. हॅलो, चंद्रकांतजी मुळीक साहेब आपणास विनंती करतोय आपणही यायचं आहे. मुळीक साहेब आपणही यायचं आहे व्यासपीठावर. आपलाही सन्मान करण्यात येत आहे. मुळीक साहेब या. महेश आपणास विनंती करतो की आपण यांचा मान सन्मान करायचा आहे. मुळीक साहेब, संदीपजी खलाटे, पहिल्या सत्रात
संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात. 57 ऑन दी बोर्ड आहेत. 57 ऑन दी बोर्ड पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. हॅलो किड्स प्री स्कूल आणि त्याच्या अगेन्स्ट एका बाजूला महाकाल ग्रुप. टॉस आपण करतोय सेकंड मॅच आणि नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. एका बाजूला सागरला तुम्ही पाहणार आहात तर एका बाजूला परेश खडके पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कॉल आपण करतोय. पहिली मॅच. सन्माननीय प्रीतमजी पाटील, आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. महाकाल ग्रुपचे सर्व प्रीतमजी पाटील, निलेशजी भोईर, आपणास विनंती आहे की आपणही व्यासपीठावर यायचं आहे. संदीपजी डुबे या आपण टॉस कडे बघतो आहोत. एका बाजूला सागर दरेकर पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला परेश खडके पाहायला मिळेल. चला, वेळेची बंधनं आहेत. संतोष मधने क्षेत्ररक्षण सजवून घ्या. संतोष मधने टीम. टॉसची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मी विनंती करेन महेशजी पाटील साहेब यांना विनंती आपण करतो आहोत. महेशजी पाटील साहेब यांचे शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतो आहोत. टेल इज अ कॉल. टेल आला. टॉस इथे महाकाल ग्रुपने जिंकलेला आहे. महेशजी पाटील साहेबांना विनंती की साहेब आपण आदरपूर्वक व्यासपीठ ग्रहण करावं. परेश, पहिला सामना पहिल्याच मॅच मध्ये तू खेळतोयस. एक बाईक तुझ्या नावावरती राहिली आहे. यावर्षी कशी तयारी आहे KPL ची आणि काय म्हणशील एकंदरीत या स्पर्धेची किती वाट पाहत होतास? किती वाट पाहिली? संघ कसा बांधलायस? काय म्हणशील संघाची बांधिलकी कशी आहे? परेश थांबतोय बोलण्यासाठी तर विचार करतो. सागर, तुम्हाला किती उत्कंठा होती? खरं तर एक पोलीस दलातील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. ॲथलेटिझम तुमच्याकडे चांगलं आहे. कळंबोली प्रीमियर लीगची प्रतीक्षा आणि उत्कंठा किती होती? कळंबोली प्रीमियर लीगची उत्कंठा ही सगळ्यांनाच असते. पूर्ण कळंबोलीमध्ये जे प्लेयर खेळतात तेच नाही तर प्रेक्षक देखील आवर्जून असे हे मेसेज वगैरे करत असतात कधी तुमची लीग येते. त्यामुळे ही कळंबोली प्रीमियर लीग इथेच नसून तर पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे. सागर, अगदी त्याच वेळेला मी लक्ष वेधन तुझं की या वर्षीचा संघ एक नवीन कर्णधार म्हणून तू संघासाठी कामकाज करतोय. हॅलो किड्स साठी तुझ्या संघनायक म्हणून भूमिका अदा करतोय. संघाची बांधिलकी कशी झाली आहे? संघ कसा बांधलाय? तुला हवे होते ते खेळाडू मिळाले तुझ्या ताफ्यामध्ये? हो, नक्कीच. जे हवे होते तेच खेळाडू मला भेटलेत आणि एकदम बॅलन्स अशी टीम आमची बनली आहे. त्यामुळे आम्ही चांगलाच खेळ करण्याचा प्रयत्न करू. यावर्षी कोणता असा नवीन चेहरा आहे ज्याच्याकडे तुला कळंबोली प्रीमियर लीग मधून खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि त्यांनी चांगला खेळ करावा असं तुम्हाला वाटतं? नक्कीच मुन्ना असेल आणि सौदी असेल यांच्याकडून मला जास्त अपेक्षा आहे. एक चांगली मॅच पाहायला जातोय आम्ही, कारण सागर जिथे मात्र परेश अपोनंट टीम मध्ये पाहायला मिळतोय. जिथे तुला काय करणं जास्तीचं पसंत आहे? नक्कीच आता परेश सोबत मॅच आहे. परेश हा पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण ऑल इंडियामध्येच चांगला प्लेअर आहे हा. त्यामुळं आमचा स्ट्रॅटेजी असेल की परेशला लवकरात लवकर बाद करण्याचा. बॅटिंग करायची आहे तुम्हाला. किती धावा बनवण्याचा प्रयत्न राहील पहिल्या सामन्यामध्ये? 5 ओव्हरमध्ये 60 ते 70 प्लस करण्याचा प्रयत्न करू आम्ही. चला, खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स सेंटर इज टॉस जिंकला महाकाळ ग्रुपने. दे वेन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. आपण पाहतोय कळंबोली प्रीमियर लीग. आपण आहात PTC या वाहिनीवरती. या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. या मानाच्या स्पर्धेला जर का संपूर्ण अपडेट्स हव्यात तर या वाहिनीला, आपल्या लाडक्या वाहिनीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कळंबोली प्रीमियर लीग. एक छोटासा ब्रेक आणि वळूयात इन अँड ॲक्शनकडे. थँक्यू. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. लक्ष बनलंय जिथे मात्र लक्ष धावफलकावरती धावांचं ठेवण्यात आलंय. ते 58 धावसंख्येचं टार्गेट आहे. चेसिंग कंपल्सरी. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. तुषार शर्मा हे नाव सर्वाधिक चर्चेचा विषय त्यावेळेला राहिलं ज्या वेळेला
रॉयल कळंबोली या संघाच्या माध्यमातून त्याचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. परंतु या स्पर्धेमध्ये बाईकने त्याला हुलकावणी दिली आहे. पनवेल प्रीमियर लीगमध्ये त्याच्या नावावरती बाईक पाहायला मिळाली. पनवेल प्रीमियर लीगमध्ये किंबहुना रायगड प्रीमियर लीगमध्ये चांगलं प्रदर्शन त्याचं नेहमीच राहिलं. परंतु घरच्या मैदानावरती कळंबोली प्रीमियर लीगमध्ये घरच्या प्रेक्षकांच्या समोर जो प्रतिसाद असायला हवा, जे प्रदर्शन असायला हवं, ते त्याच्याकडून झालेलं नाही आहे. नेक्स्ट मॅच जिथे मात्र हॅलो किड्स टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा टॉस जिंकला तो महाकाळ ग्रुपने आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टॉपवॉचला सुरुवात झाली आहे. पहा, विदिन 20 मिनिट्समध्ये 4 ओव्हर कंपल्सरी आहेत. खोलातला बॉल ऑन साईडला इथे खेळण्याचा प्रयत्न, वेगाने क्षेत्ररक्षक आलेत. दोन्ही गाड्या एका रुळावरती, घडतंय तरी काय? जे हवं होतं ते घडलेलं नाहीये. फेक पाहायला मिळाली, हेजिटेशन्स पाहायला मिळाले, हलगर्जीपणा दाखवला. सैरा वैरा पळत असणारे हे खेळाडू पाहायला मिळाले. परंतु मन्नीला जीवदान मिळालंय. हे जीवदान वरदान साबित होईल. मोठ्या खेळाडू ज्या पद्धतीने तो खेळतोय, ज्या पद्धतीने त्याचं प्रदर्शन राहिलंय, त्यासारख्या खेळाडूला जीवदानं ही नेहमीच वरदानं साबित होतात. धावफलकावरती धावा एकंदरीत अद्याप आलेली नाहीये. पहिला चेंडू जो खोलात पाहायला मिळाला, तेजस नार्नवर आणि त्याच्या साथीला तुषार शर्मा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते आहे. सागर दरेकर आणि त्याच वेळेला परेश. यावेळेचा बॉल ऑन साईडला जसा फ्लिक टॉप द रिस्ट, चेंडूला वळवलाय डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. दुसऱ्या चेंडूवरती चौकार ठोकत असताना इथे तुषार शर्माला आपण पाहतोय. मन्नी काय स्ट्रोक पाहायला मिळाला. मन, मेंदू आणि मनगट जर का एकत्रित आणलं ना तर अपोनंट टीमवरती हल्ले चढवले जाऊ शकतात. हा वेगाने टाकलेला बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. मंगेश हा तो गोलंदाज आहे जो सातत्याने फिरकीसाठी जाणला जातो. अनुभवाची शिदोरी त्याच्याकडे आहे. मंगेश साळुंके. चेंडू इथून मात्र अवांतर स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो आहे. व्हाईट बॉल. सन्माननीय जनार्दनजी कडावसाहेब, कळंबोली गावातले एक प्रतिष्ठित ग्रामस्थ आहेत. आपलं आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्कोर कार्डवरती धावा तिथे मात्र 5 पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी चांगल्या दर्जाची होत होती, परंतु त्याच वेळेला धावाही येतात. तुषार शर्मा आता रंगात आलाय. आडव्या बॅटने आडव्या हाताने घेतलं होतं गोलंदाजाला. क्षेत्ररक्षक तायना ट्रॅप होता आणि अलगदरित्या हा मासा गळायला लागलाय. महत्वाचा फलंदाज अफलातून कॅच ऑन बाउंड्री लाईन. धक्का क्रमांक पहिला, मनी बाद. निखिल लोहाराने बाउंड्री लाईन वरती एक चांगला झेल घेतलाय. अनेक वेळेला आपण पाहिलं ना तर सातत्याने असे बाउंड्री लाईनवरचे झेल हे अवघड बनतात. याचं कारण असतं की अनेक वेळेला दडपणी येतात. भीम यादव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. भीम यादव यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. पूर्वार्धामध्ये पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद झाल्या. उत्तरार्धामध्ये तिसऱ्या बॉलवरती फलंदाज बाद झालेल्या पाहायला मिळाल्यात. स्पर्धेच्या माध्यमातून नियमावलीचं काटेकोरपणे पालन करायला हवं. कोणत्याही स्वरूपाचा बॉल, पाणी, बॅट, ग्लोव्ज किंबहुना कोणतेही साधो सामान जर का खेळाडूला हवा असेल तर ते आयोजकच मैदानावरती घेऊन जातील. 3 षटकानंतर पाण्याचा जो काही ब्रेक असेल तर पाणी मैदानाच्या आतमध्ये केवळ आयोजकच घेऊन जातील. याकडे लक्ष वेधूयात. 58 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. 58 रनचं टार्गेट. भीम यादव, मंगेश साळुंके यांना यश प्राप्त झालेलं पाहायला मिळालं. फिरकीचा जादूगार यश प्राप्त करत असताना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू गोलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने गोलंदाजी, बॅटरला फॉलो केलाय. आणखीन एक चेंडू एक निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. यष्ट्यांच्या जवळहून चेंडू निघाला होता. जर काही यष्ट्यांवरती आढळला असता तर कदाचित बेल रिमूव्ह झाली असती. हो, त्याचं नव्हतंही झालं असतं. स्कोर कार्डवरती धावा जिथे मात्र आपण पाहिल्या तर एकंदरीत 5 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. 26 चेंडू आणि 53ची गरज या सामन्यामध्ये अजून राहिली. लोअर फुल टोज होता. अपॉर्च्युनिटी मिस केली बॅटर भीम यादवने.
काय बॉल पाहायला मिळाला होता. लोअर फुलटोज हाताला बॅटर त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला तुम्ही पाहिलात. भीम छोटा पॅकेट आहे. मागील चेंडू हा नो बॉल म्हणून पाहायला मिळालाय. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. भीम यादव जिथे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतं. स्काय विजन LED या वेळेचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही देखील अपॉर्च्युनिटी मिस केली आहे भीम यादव. सातत्याने फ्री हिट मिस केला. लोअर फुलटोज मिस केला. इथून डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा एकंदरीत 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आहे. खरं तर विशेष सन्माननीय करून विजयजी वाक्षे विश्वविनाशक फाउंडेशन यांचे आगमन झाले. यांच्या आयोजकामार्फत हार्दिक स्वागत. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इम्प्रोवाइज केलाय. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. इथून आपण पाहिलं तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आला. 8 बनल्यात. 8 ऑन दी बोर्ड आहेत. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेल्या आहेत. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावफलकावरती 8 बनलेले पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या. उत्तरार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये 8 आल्यात. 58चा पाठलाग चालू आहे. 50ची गरज. 24 चेंडू आणि 50 धावा. 5 मिनिटाचा अवधी घेतलेला बॉलिंग टीम. 5 मिनिटाचा अवधी तुम्ही खर्च केलेला आहात. याकडे लक्ष वेधेन मी. मिनिट्स मध्ये तुम्हाला 5 ओव्हर कंप्लीट करायच्या. संतोष मधने आणि टीम 5 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ तुम्ही खर्च केलेला आहात. आणि विकेट गेल्यानंतर स्टॉप ऑर स्टॉप होतो. बॉल जर का मैदानाच्या जास्तीचा बाहेर गेला तर स्टॉप ऑर स्टॉप होणार आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती आली तरच स्टॉप ऑर स्टॉप होईल. अदरवाईज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये 20 मिनिटामध्ये तुम्हाला मैदानावरती तेच खेळ करायचा आहे जो लवकरात लवकर. आयोजकांच्या 24 चेंडू आणि 50ची गरज. गोलंदाजी मार्कमध्ये स्वतः संघाचा कर्णधार संतोष मधने गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हरमध्ये तेजस आघाडीला बॅटिंगला आलाय. पहिला बॉल तो फेस करेल. पहिल्या षटकामध्ये एकही बॉल तो स्ट्रायकर एंडला आलेला नव्हता आणि याच कारणास्तव इथून एक त्याच्यासाठी मोठी अपॉर्च्युनिटी राहणार आहे मोठी फटकेबाजी करण्याची. येणारी 24 बॉल 50ची आवश्यकता सामन्यामध्ये पाहायला मिळते. 24 चेंडू आणि 50 धावा. संतोष मधने क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना पाहायला मिळतं. डीप स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. शॉर्ट मिड विकेट आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. डीपमध्ये लॉंग ऑन तैनात करण्यात आला आहे. एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला बाहेर ठेवलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ आहे. ऑन साईडला शॉर्ट मिड विकेट शॉर्ट फाईन लेग. 30 सर्कलमध्ये शॉर्ट टर्न अँड गली आहे. पॉइंट आहे. पुढचा बॉल संतोष. लोअर फुलटोज होता. इम्प्रोवायझिंग केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती तेजाच्या बॅटमधून चौकार. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेस करणं गरजेचंच राहील. धावफलकावरती चौकाराच्या मदतीने पदार्थ आहे. 12 धावा धावफलकावरती बनल्या. 12 ऑन दी बोर्ड आहेत. 12 धावा धावफलकावरती आहेत. 23 चेंडू आणि 46ची गरज. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने इथे केलेला पाहायला मिळाला होता. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळतोय. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट होतीये. तेजस पहा संयमाचा बाणी तो फुटू देत नाहीये. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतं. याच गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या आहेत. खरं तर आपल्याला या गोष्टी सातत्याने करणं बंधनकारकच राहतं. एक मानाची स्पर्धा तुम्ही पाहताय. खरं तर यावेळेला गॅप सोडण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. भीम यादव माघारी परतावा लागणाऱ्या त्याला रनआउटच्या स्वरूपामध्ये. धक्का क्रमांक 2 भीम बाद. अजय होते त्या ठिकाणी ज्या पद्धतीने बॅकवर्ड पॉइंटला पाहायला मिळाले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विशेष कौतुक जेवढं करावं तितकंसं कमी आहे. आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांचं
छत्रपती शिवाजी महाराज मैदानाला मोठ्या प्रमाणावरती वृक्षारोपण ज्यांच्या माध्यमातून नेहमीच करण्यात येत असताना पाहायला मिळालं. LIGची मग MSCBची जी काही जुनी झालेली DP असेल किंवा अगदी त्याच वेळेला मोठमोठी कामं ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली पाहायला मिळाली. LIGमध्ये पाण्याची टंचाई, पाण्याची व्यवस्था सिडकोकडून ज्यांच्या माध्यमातून करून देण्यात आलेली पाहायला मिळाली. कोरोना कालावधीमध्ये धान्य वाटप असेल, मोठ्या प्रमाणावरती मग फवारणी असेल, साऱ्या गोष्टी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. अगदी त्याच वेळेला गॅरेज लाईनमध्ये रस्त्याचं डांबरीकरण अगदी सर्वाधिक पद्धतीचं पाहायला मिळालं होतं. फलकावरती धावा एकंदरीत 13 बनल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सागर कारंडे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं पाहायला मिळालंय. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. सागर कारंडे बॅटिंगसाठी मैदानावरती. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फिंगर रोल केली होती, ऑफ ब्रेक होता. लेफ्ट हँडर बॅटरसाठी लेग कटर पाहायला मिळाला होता. बाहेर निघाला पडल्यानंतर बॉल. यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल संतोष मधने. ही खासियत आहे त्याची गोलंदाजीची. सातत्याने वेगामध्ये परिवर्तन करतो, टप्प्यामध्ये बदल करतो, बॉलला वळवतो आणि एक आपण म्हणतो ना ज्या पद्धतीने गोलंदाजीतलं फ्रूट सलाड अशी गोलंदाजी तो नेहमी करतो. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. खोलातला बॉल आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. संतोष मधने 9 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ झाला. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. 4 ओव्हरसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी देण्यात आलाय. 19 चेंडू आणि 45ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. खोलातला बॉल होता. क्षेत्ररक्षक तैनात. इथे सिंगलचा प्रयत्न, हेजिटेशन्स. आणखीन एका खेळाडूला माघारी परतावं लागणार आहे. नक्की एक्झॅक्टली कोणता खेळाडू याची चर्चा निश्चित होईल. DRAची मागणी करण्यात आली आहे. बॅटिंग एंडकडे तेजस आउट की नॉट आउट या आपण त्याची शहानिशा करणार आहोत. महत्वाचा सामना आहे. तेजस मोठी विकेट आहे. जर का इथे तो माघारी परतला तर खऱ्या अर्थानं अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. स्कोर कार्ड वरती 13 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. अरुणजी ढेकळे यांना थर्ड अंपायर, अरविंद ढेकळे यांना तुम्ही थर्ड अंपायरच्या मदतीने पाहता. बॅटर आउट आहे परंतु तो तेजस नानोवर स्ट्रायकर एंडला आउट आहे. स्ट्रायकर एंडचा बॅटर तेजस नानोवर. इथे होतो बाद. अजय, खरं तर अजयला आपण पाहिलं ना तर सर्वाधिक कळंबोलीमध्ये अजयला बंगाली म्हणून ओळखलं जातं आणि आज या बंगाली बाबूची दहशतच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. DJ असताना DJ मॅडी तर कदाचित हे गाणंही लागलं असतं. बंगाली बाबू विकेट गमावलेली पाहायला मिळाली आहे. 10 फलकावरती धावा, जिथे मात्र 13 बनल्यात. अजयने 2 फलंदाजांना रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलेलं पाहायला मिळालंय. 2 धक्के दिले, धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. 13 धावा 10 फलकावरती आहेत. 13 ऑन दी बोर्ड. विश्वाजी पाटील अर्थात संपूर्ण टेनिस क्रिकेटचे लाडके बाळाबाबू बाळादा यांना आपण पाहत आहोत. आज संपूर्ण मॅनेजमेंटची व्यवस्था त्यांच्याकडे आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला आणि गोलंदाजी मार्कवरती आपण दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. कळंबोलीसाठी सातत्याने ज्यांना आपण ग्लेन मॅग्राथ म्हणून त्यांना ओळखलं जातं, विक्रम पवार गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतात. पवारांची पॉवर आज दाखवावी लागणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा जिथे मात्र 13 बनलेल्या पाहायला मिळाल्या. 13 ऑन दी बोर्ड आहेत. वारंवार होणारे बदल इथे पाहायला मिळाले. अगदी त्याच वेळेला लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सागर कारंडे आणि त्याच्या साथीला सागर कानडे आणि नितीन म्हात्रे बॅटची लिडिंग घेतली आहे.
चेंडू हवेमध्ये राहिला होता. संतोष वेगाने येतोय. सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. एका बाजूला नितीन म्हात्रे आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये आपण डावखुऱ्या हाताचा सागर कानडेला पाहत आहोत. धावफलकावरती धावा जिथे एकेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचली आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. हा आवाज तुम्ही मंगेश साळुंकेचा पाहत आहे. मंगेश साळुंके यांचा आवाज मैदानाच्या आतमधून तुम्ही ऐकता आहात. मंगेश आमच्याशी जॉईन झाल्यात. मंगेश काय म्हणाल, या मॅच मध्ये पकड तुमची जवळपास मजबूत झालेली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये तुम्ही बाजी मारली आहे. काय म्हणाल, कसं वाटतंय या सामन्यामध्ये? बॉल नंतर आपण चर्चा करूयात. खोला टाकलेला बॉल होता. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येते. मंगेश आपण जॉईन होतोय. मंगेश, पहिल्या 2 षटकामध्ये तुम्ही ड्रायव्हिंग सीट वरती आहात. विकेट ज्या हव्या होत्या त्या मिळवलेल्या आहेत. काय म्हणाल, पुढे कसं पाहत आहे? यश मंगेश साळुंके आवाज येतोय. या आपण स्वागत करतो आहोत ISCL या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज रेडिओ कॉमेंट्री आणि ज्यांच्या माध्यमातून DD नॅशनल वरती त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला आणि सर्वाधिक लोकप्रिय समालोचक मच्छिंद्रजी पाटील सर यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन, सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. मंगेश साळुंके यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. मंगेश, तुम्हाला आवाज येतोय आमचा? धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने 16 बनल्यात. येणारे चेंडू राहिले ते एकंदरीत 3 चेंडू आणि 16 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. स्ट्रायकर एंडला नितीन म्हात्रे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध, आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू जिथे प्रेशर क्रिएट करणार आहेत 40+ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माजवतोय. चांगली गोलंदाजी होते. धावा रोखल्या गेल्यात. प्रत्येक बॉल आणि बॉल. पुढचा चेंडू 16ला 2 बाद. खोलातला चेंडू इथे पाहायला मिळाला होता. डाऊन द ग्राउंड केलाय. एकेरी धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन कंप्लीट. मंगेशजी साळुंके यांच्याशी आपण चर्चा करूयात. मंगेश, एका ओव्हरसाठी तुम्हाला माईक देण्यात आलाय. खरं तर ज्या रीतीने प्रदर्शन पाहायला मिळते संघाचं गोलंदाजांचं, थोडंसं आपण तुमच्याशी चर्चा करूयात. काय म्हणाल, पुढच्या गोलंदाजांकडे काय मेसेज द्याल आणि कशी आखणी राहील, काय प्लॅनिंग केली आहे तुम्ही पुढची? सन्माननीय शशिकांतजी टेंबे साहेब, कळंबोली गावातले एक प्रतिष्ठित ग्रामस्थ, यांचं आगमन झालेलं आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मंगेश साळुंकेने पहिल्या षटक हाताळलेलं पाहायला मिळालं होतं. अगदी त्याच वेळेला मैदानाच्या आतमधून एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली. धावफलकावरती 19 धावा धावफलकावरती आहेत. मंगेश साळुंके 3 षटक संपलेत, 19 बनल्यात. ड्रायव्हिंग सीटवरती तुम्ही अजूनही आहात. 12 बॉल 39 ची गरज आहे. पुढे कसं पाहत आहे? पुढचा गोलंदाज कोण राहील मंगेश तुमच्यासाठी, की ज्याच्याकडे तुम्ही आशेचे किरण म्हणून पाहाल? मंगेश साळुंके, आम्हाला पुन्हा एकदा आणखीन एक षटक टाकताना पाहायला मिळतील का? चला, दुसरं षटक संतोष आलाय. अर्थात मंगेशचा तर आता किंबहुना तो गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळू शकणार नाही. कसं वाटतं मंगेश, आतमधून मैदान पाहता आणि चहूबाजूचा ॲटमॉस्फिअर पाहता तुला कसं वाटतं? फिलिंग कशा आहेत कळंबोली प्रीमियर लीगच्या? क्या बात आहे. चला, आपण सुरुवात करतो आहोत या मॅचकडे. 12 बॉल 39 ची गरज. संतोष गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक तैनात. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात येत असताना पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट झाली आहे. 38व्यात येणाऱ्या 11 चेंडूचा खेळ शेष आहे. पंचांचा इशारा, अंपायर्स. लेग बाय झाली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये जिथे मात्र आपण एकेरीने भर पडताना पाहायला मिळाली. 20 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत. लोअर फुल टोस होता. आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सागरच्या बॅटला तितकेसे बॉल भरत झालेले नाही आहेत. एकंदरीत आपण पाहिलं ना तर त्याने चेंडू फेस केलेले पाहायला मिळाले. ते 5 बॉल त्याने फेस केल्यात. केवळ 1 धाव त्याच्या बॅटमधून आलेली पाहायला मिळाली.
आपण पाहिलं तर केवळ एक धाव त्याच्या बॅटमधून आले. 5 चेंडूमध्ये 1 धाव संख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. धाव फलकावरती बनल्या 21. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप केला, डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल मिळते, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. जे पूर्वार्धामध्ये पाहायला मिळालं तेच उत्तरार्धामध्ये पाहायला मिळत आहे. इथेही गोलून जिथे क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून तितकंसं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नाही. धावफलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहतो 23 बनल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून एका बाजूला SK साऊंड्स अँड इव्हेंट्स उदय पवार आमच्या सोबत आहेत. लोअर फुलटोत होता क्षेत्ररक्षक तैनात. इथे पुन्हा एकदा क्या बात आहे, काय दर्जेदार क्षेत्ररक्षण अजयच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. अजयच्या हाताला मला वाटतं कुठे ना कुठेतरी फेबिकीपच लावलेली आहे. बॉल त्याचाच पाठलाग करतो, त्याच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळालाय. 2 रनआउट त्याने केलेले आहेत. 8 बॉल आणि आता मात्र 34ची गरज. सामना दूर चाललाय. मॅचमध्ये पलटवार झालेले पाहायला मिळालेच नाहीत. उत्तरार्धामध्ये मनी बाद झाल्यानंतर घसरगुंडी झाली, डॉट बॉल जास्तीचे आले. यावेळेला वळवला, यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. जिथे संतोषने चांगली गोलंदाजी केली आहे. दिशाईन बॉल राहिला, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळाल्यात. आठ बॉल आणि 33ची गरज. 8 चेंडू आणि 33ची आवश्यकता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुन्हा एकदा चेंडू तो मात्र यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतो आहे. अगदी वेळेमध्ये सामने मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतात. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यात येते. क्रिकेटचा खेळ जो मात्र रंगारंग सोहळा तुम्ही पाहताय. आडव्या बॅटने केला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. जजमेंट चांगला आहे. वेल जज कॅच. बॉबीने झेल टिपला. 1 more विकेट डाऊन. फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ एकंदरीत आपण पाहिला तर संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या नाममात्र 25. येणारे चेंडू राहिले ते 6 बॉल आणि विजयासाठी 33ची गरज. पंचवीस धावा धावफलकावरती आहे. 6 बॉल आणि 33ची गरज या सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळाली आहे. चला 18 मिनिटं झालेली आहेत. 4 षटक तुम्ही कंप्लीट केल्या आहेत. 6 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. अगदी वेळेत झालेले सामने तुम्ही पाहत आहात. वेळेमध्ये सामने कव्हर केलेले पाहायला मिळतात. सर्वांचं विशेष कौतुक आम्ही करू. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हरिदास दाखल होत असताना पाहायला मिळतात. हरिदास पुजारी गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना पाहायला मिळतात. खरं तर हरिदास पुजारी यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 33 डिफेंड करायचे आहेत आणि जास्तीचे कष्ट उपसावे लागणार नाहीत त्यांना. ज्या रीतीचं प्रदर्शन झालंय संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने चांगलं कामकाज केलं पाहायला मिळालंय. स्ट्रायकर एंडला जिथे मात्र आपण नितीन म्हात्रेंना पाहतो. आडवा बॅटने नितीन म्हात्रेने केलेला फटका फसला. क्षेत्ररक्षक प्रितेश राऊत चेंडूच्या खाली. बॉबीने झेल टिपलाय आणि किणेक फलंदाज बाद. दोन बॉल वरती 2 फलंदाज मागील चेंडूंवरती बाद झाले पाहायला मिळाले. 5 चेंडू आणि विजयासाठी 33ची आवश्यकता राहिली आहे. पडझड आणि एका मागोमाग एक घसरगुंडीच पाहायला मिळाली. झाडाला पिकलेल्या पानांच्या गळती जशी लागते ना तशी गळतीच इथे लागली आहे. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती आहेत त्या केवळ 25. नवीन बॅटर मैदानावरती. यावेळेचा चेंडू खाली राहिला. प्रशांत भोसले मैदानावरती दाखल झाल्यात. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि विजयासाठी जिथे आवश्यकता आहे ती अर्थात 33 धावसंख्येची. आपण सागरचं लक्ष वेधत आपल्याला जिथे मैदानावरती बॅटिंगसाठी बॅटर त्वरित उतरवायचे आहेत. कोलातला बॉल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेल जज कॅच. 1 more विकेट डाऊन. नूरला शेखने झेल टिपला. 1 more विकेट डाऊन. फलंदाज भोसले बाद. सागर भोसले बाद. प्रशांत भोसले बॅक टू द पॅव्हिलियन.
हॅलो, जनार्दनजी कडोसाहेब, मी दिनकर शेटना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जनार्दनजी कडोसाहेब यांचा सत्कार घ्यायचा आहे. जनार्दनजी कडोसाहेब, दिनकर पोपेट आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सत्कार घ्यायचा आहे. तसेच शशिकांतजी टेंबे साहेब, शशिकांतजी टेंबे साहेब आणि जनार्दनजी कडो, कळंबोली गावातले एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. यावेळेचा चेंडू देखील हवेमध्ये राहिला. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली सॉफ्ट डिसमिसल. रबाडा 3 विकेट प्राप्त केल्यात या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाज आला तसाच गेलाय. आणखीन एक धक्का. मंगेश जाधव देखील बाद होत असताना पाहायला मिळालेत. 3 विकेट आल्यात या षटकामध्ये. ऑन अ हॅट्रिकचा बॉल. हॅट्रिक संपादन पहिल्याच मॅच मध्ये केली जाणार का? गणेश जाधव मैदानाच्या आतमध्ये जो मात्र बाद होत असताना पाहायला मिळाले. प्रशांत भोसले बाद झालेत. नवीन बॅटर मैदानावरती येतात. हॅट्रिकचा बॉल होता जो यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतं. डॉट बॉल आलाय. आता मेडन ओव्हरची जिथे चर्चा होऊ लागली, निर्धाव षटक येईल का? या बॉल वरती निर्धाव षटक, हा चेंडू जर का निर्धाव आला तर फर्स्ट मेडन ओव्हर पाहायला मिळेल. यावेळेला यष्टिरक्षकाचा वेध. कळंबोली प्रीमियर लीग पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा नोंदवलाय हरिदास पुजारीने. 3 विकेट त्याच्या नावावरती आणि मेडन ओव्हर पाहायला मिळाली. ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स. हॅलो, सन्माननीय भरत जळे साहेब, मी दिनकर शेटना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते भरत जळे साहेब यांचा सत्कार करायचा आहे. चला, लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल व्हायचं आहे. जनवान एलायजी लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. हँडशेक करतच मैदान सोडायचं आहे. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे, हँडशेक करतच मैदान सोडायचं आहे. संतोष मधने लाईनअप करत चला. हँडशेक केल्याशिवाय मैदान सोडायचंच नाही. एका लाईनअप मध्ये संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. महाकाळ ग्रुपला आपण पाहतोय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संतोष मधने. 25 रन्स त्याच्या बॅटमधून. 2 ओव्हर 11 धावा आणि ज्याच्या नावावरती विकेट, 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली होती. 25 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या. 2 षटकामध्ये 11 धावा खर्च करणारा संतोष मधने. संतोष चला त्वरित या. संतोष या ग्राउंडच्या मधूनच या आपण त्वरित. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण त्यांना वितरित प्रॅक्टिस करतोय. पिचच्या बाहेर करायची आहे. मॅचच्या अगोदर कोणी प्रॅक्टिस करायची नाही. पिच वरती, पिचच्या बाजूला आपण प्रॅक्टिस करायची आहे. संतोष मधने या. मॅन ऑफ द मॅच विथ द बॅट 25 रन्स. भरतजी जळे साहेब, शशीजी टेंबे साहेब, कृष्णाजी टेंबे साहेब यांना मी विनंती करेन. मी श्रीपतजी जळे यांनाही विनंती करतो, या साहेब आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करतो आहोत. ॲटिट्यूड कलेक्शनच्या माध्यमातून